श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसे. अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. ऐक भक्ता नामधारका अंबरीशा कारणी विष्णू ऐका. अंगीकारिले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी. दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराज राम. राजा होनी मागती जन्म गोळ्या घरी गुरे राखी. वस्त्रे फेडून झाला नग्न बौद्धरूपी झाला आपण. होनी कलंकी अवतार जाण. तुरुंगारूढ काय आवडी भक्तजन रक्षणार्थ. अवतरला श्री गुरुनाथ संगरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसे एक विप्रवनिता आराधिले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले. परियेसा पिठापूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी. आप स्तंभ शाकेसी आपापळ राज जाण. त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पतिव्रता. तिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी पती सेवा एकमनी. अतिथी पूजा सगुणी करी निरंतर परियेसा वर्तता. ऐसे एके दिवशी आला दत्ता तिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येसी तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेय भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तै वेळी. त्रिमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अतिगहनी. पतिव्रता धरुनी चरणी नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती ती येसी माग ओ माते जे वांछिसी. जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणितले. ऐकुनी स्वामीचे वचन विप्रवनिता जा करी चिंतन. विनवीत असे कर जोडून नाना परिस्तोनिया. जय जय जगन्नाथा तू तारक भवानी भवासी तत्वता. माझे मनी असे वार्ता पुरवावी ते देवराया. आता मातेवर देसी वाचना असे मानसी. न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया. माझे मनीची वाचना तू अपुरवावी जगज्जीवना. अनाथा तारका नारायणा म्हणून चरणी लागली. तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता. ज्यांनी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला. मज पुत्र झाले बहुत नव्हती स्थिर जीवित. जे राहिले असते आता सजीवित अक्षयीन पादैन. वावा पुत्रा मायसा ज्ञानवंत परमपुरुषा. जगद्वंद्य देवसदृशा तुम्हा सारिका दातारा. ऐकून तेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्य कारण दीक्षार्थ भक्त जनांसी. तापसी मने येसी पुत्र होईल परियसी. उदरील तुझ्या वंशाशी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याची या बोली एरवी न राहे तुम्हाजवळी. ज्ञान मार्गे आतुरबळी तुमचे दैन्य हरिल. इतके सांगून तापसी अदृश्य झाला परियसी. विस्मय करीत असे मानसी प्रविणिता ते वेळी. विस्मय करुनी घरात पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रेय. माध्यान समया तिथी काळी दत्तात्रेय येतात ते वेळी. विमुख न होता ते काळी भिक्षा मात्र घालीजे. दत्तात्रेयाचे स्थान माहूर करवीर शत्रुघ्न. तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात. ऐकुनी सतीचे बोला विप्रमणी संतोषला म्हणे. पतिव्रते भले केले पितर माझे झाले तृप्त. करुणी कर्म पितरांचे नामी समर्पा विष्णूशी आम्ही. साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार. ऐसे नव मास क्रमोनी प्रसूत झाली शुभदिने. प्रेस्नान करुनी केले जात कर्म तय वेळी. मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तय वेळी. म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु. श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे. अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया. वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी. मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम. बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्क अति विस्तारी करिता झाला तै वेळी. ऐकुनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळीक. होईल अवतार कार्णिक म्हणून बोलती आपणात. आचार व्यवहार प्रायश्चित समजतासी आपण बोलत. वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजावरासी. वर्ततायसे परियसी झाला संवत्सर 16. विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा. विचार करती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे. श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा. सांगेन कराली विवाह माझा तुम्ही. सांगू ऐका विचारा आम्ही. वैराग्य स्त्री संगे आसेन मी काम्य आमचे.
ती जवळी ते श्री वाचनी अनेक नारी समस्त जाना माते सरी जरी आणाले ते सुंदरी वरू म्हणती येते वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्री वाचनी नारी हा बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम जा माझे श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम मा झाले त्रिमूर्ती कैसे पितिया ते म्हणे तसे जाऊ उत्तर पंथासी पितिया ते म्हणे तसे जाऊ उत्तर पंथासी ऐकून पुत्राचे वचन आठविले पूर्वसूचन भिक्षुले सांगितले जी खून सत्य झाली म्हणत असे न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करून आपले म्हणे पुत्रासी म्हणती जनकजनी होतो आशाबद्ध होनी प्रतिपाळीसी म्हणून या ऐसे म्हणे व्याकुळीत डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्रस्नेह करून या देखोनी मातेचे दुःख संभव की तसे परमपुरुष उठून कापल्या कर्मळीके अश्रुपात फुसत असे आहो माते न करी चिंता जे जेवांची सीते देईला तादड करून या चित्ता साहसके नादत बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिसी आमा म्हातारपणी दैन्या वेगळे करीसी म्हणून पुत्र असती आपण दोन पाय पांगुळाक्षयीन त्या ते पोसावे आता कवने आमते कोण रक्षील ऐकुनी जनीचे वचन अलौकित असे अमृत नयने पुत्र झाले दोघे सगुण आली दृष्ट चरणाधिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्वमती तत्क्षण दोघे येऊनी लागती चरणाकर्तात झालं म्हणून या आश्वासन ते वेळी दिदलावर तत्काळी पुत्रपोत्रे दिनांदाल प्रबळी श्रियायुक्त सनातन सेवा कराल जनकजन्नी पावाल सुख महाज्ञानी असख्य पाहुणी वावाल मुक्त हे निश्चित ऐसे बोलून तयासी संभुकितसे मातेसी पाहुणी दोघा पुत्रासी राहता सख्य पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी ओ मानसी कन्यापुत्र होतील त्यासी पौत्रपुत्र पाहाल नैनी अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपरी कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञान करिता निरोप द्यावा ओ माता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्याव्या साधूजना सांगुळी माता पित्यांशी अदृश झाला परियसी पावला त्वरित पुरी काशी गुप्तरूपे होता तिथे निघाला तेथून बद्रीवनात भेटी घेऊन नारायणा अवतार असे आपणा कार्यकारण मनुष्य देही दीक्षा कराव्या साधूजना तीर्थ हिंडतसे आपण मनोवेगे का मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णेसी ऐकुनी सिद्धाचे वचन विनवी नामधारक आपण ते परियसा श्रुती जन मने सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्यानि सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथनम नाम पंचमोध्यायः श्री गुरुदत्तात्रेय चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।